नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीनं. बातमी राज्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आहे. मराठवाड्यामध्ये तब्बल 1.25 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अनेकांनी खोटी कागदपत्र दाखल करून योजनेचा लाभ घेतला. 65 वर्षांच्या वरील महिलांनीही लाभ घेतला, तर 21 वर्षांच्या खालील तरुणींनी लाभ घेतला, असे अनेक आरोप सुरू होते. तर एकाच घरामध्ये 3 जण योजनेचा लाभ घेत असल्याचंही पुढे आलंय. आणि त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यात सर्वे करण्यात आला. मराठवाड्यातही हा सर्वे झाला. जवळपास 6 ते 7 लाख अंगणवाडी सेविकांनी हा सर्वे केलाय आणि त्यातून आता जवळपास 1.25 लाखांवर लाभार्थ्यांना योजनेतून बाद करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीयेत. बघूयात, राज्यातील 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला. त्यापैकी जवळपास 26,34,000 महिला या योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती आहे. जून महिन्यापासून ज्या लाभार्थी महिलांची पात्रता नाही त्यांचा लाभ थांबवण्यात आलाय. जिल्हा स्तरावरच्या छाननी प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिक प्रशासन, महिला व बालविकास विभागाच्या पडताळणी करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. मराठवाड्यात चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असलेल्या 1.25 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलंय. बरेचशा जणांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत. काहींचं KYCचा प्रॉब्लेम, बँकला KYC नसते, काहीचा RTO डाटा असतो, काही नमो शेतकरीचा लाभ घेतात, त्यांना 500 रुपये मानधन जे प्रत्येक महिन्याला जमा होतं, पण त्यांना ते मेसेज न जात नसल्यामुळे ते इथपर्यंत येतात. काहीच्या राशनमुळे पण थांबलेले आहेत पैसे. 2 महिन्यापासून जर पैसे मिळाले नाही. किती महिन्यांपासून ताई? 2 महिन्यापासून. बरं, काय कारण सांगितलंय? काही सांगितलं नहीं सर. 3 महीने से बंद है. बोला है, कुछ बोला उन्होंने? नहीं, कुछ बोले नहीं, ऐसी बगैर आईच नहीं जैसा. च्या बाबतीतला डाटा आणि एका फॅमिलीमध्ये 2 पेक्षा जास्त असणाऱ्या महिलांचा डाटा आपल्याकडे प्राप्त झाला होता. तो आपण तालुका वाईज खाली CDPO आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी त्यांच्या स्तरावर तो डाटा व्हेरीफाय करून आमच्याकडे तो डाटा पुन्हा लिंकच्या माध्यमातून पाठवला आणि तो शासनाच्या वेबसाईटवर आपण लिंकच्याद्वारे आपण शासनाकडे पुन्हा तो सादर केलेला आहे. परंतु सरकारहून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबाव होता की कोणताही फॉर्म रिजेक्ट होणार नाही. सर्व सरसगट निवडणुकीचं आमिषासाठी हे पैसे दिले गेले आणि म्हणून तत्कालीन सरकार आणि तत्कालीन जे अधिकारी मंजूर करणारे हा फॉर्म त्याच्याकडून वसूल करावा. योजना निवडणुकीपुरती आहे. पूर्ण 8, 9, 10 महिन्याचा विचार केला तर जवळपास 25-30% महिला आता या योजनेतून बाजूला केल्या गेलेल्या आहे. या योजनेचा फायदा गैरफायदा सरकारी कर्मचारी असलेल्या भगिनींनी सुद्धा घेतलेला आहे. जी खरी या तिजोरीची हकदार आहे तिच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये गेल्या बरोबर. लाडक्या बहिणीचे हे सावत्र भाऊ का अशा गोष्टी करतात हे मला समजलं नाही. माझा ठाम विश्वास आहे की याच लाडक्या बहिणीमुळे आमच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येतो की या लाडक्या बहिणीचे 1500 रुपये हे स्विस बँकेत जात नाही. हे 1500 रुपये दुसऱ्या देशात त्यांचा मुलगा शिकतो आहे म्हणून त्यांच्या इकॉनॉमीला मदत करण्यासाठी जात नाही,